तर एक महत्त्वाची बातमी, महायुतीच्या सत्तेच्या वळसणीला येऊन बसलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर दाऊद इब्राहिमच्या म्होरक्यांशी मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या नवाब मलिक यांचे पुन्हा राजकीय बस्तान बसवणार असतील तर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतील असा सवाल उपस्थित झालेला आहे। याला कारण आहे नवाब मलिक यांचं एक ट्विट। उद्या अणुशक्तीनगरमध्ये अजित पवार लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मलिकांनी केलं आहे। यामुळे उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मलिक अजित पवारांसोबत स्टेजवर दिसण्याची चिन्ह आहेत। विठ्ठलाच्या दारात दर्शनासाठी काळा बाजार सुरू असल्याचं आता उघड झालेलं आहे। ऑनलाईन 4000 रुपये घेऊन दर्शन देणार असल्याचा दावा एक तरुण करत होता। अनेक भाविकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्यानंतर पोलिसांनी या एजंटला आता पकडलेला आहे। हा तरुण एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची ही माहिती समोर आली आहे। पैसे घेऊन दर्शन देण्याचा दावा या तरुणाने केला होता। 4000 रुपयाची ऑनलाईन त्याने मागणी देखील केली होती आणि यावेळेस हा तरुण जो आहे तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते। पोलिसांनी या तरुणाच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। विठ्ठलाच्या दारात दर्शनाचा हा काळा बाजार सुरू आहे। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात आणि तिथंच दर्शनाच्या नावाखाली अशी सर्रास लूट सुरू होती।